नमस्कार मंडळी, कर्जमाफीचा जो काही प्रश्न असेल तो सध्या गंभीर होत चाललेला आहे. शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफी पाहिजेत, बाकी काहीही नको. परंतु राज्य सरकार या विषयावरती बोलायला तयार नाहीत. अजितदादा सुद्धा बोलायला तयार नाहीत. आता नेमकी शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असाही आपल्याला प्रश्न पडलेला असेल. त्यासाठी आता आपल्याला आंदोलन उभं केलं पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. आता राज्यव्यापी आंदोलन हे रविकांत तुपकरे यांच्या माध्यमातून उभं केलं जाणार आहे. आणि त्यासाठी जे काही लोकप्रतिनिधी असतील, जे काही शेतकरी असतील, हे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. आणि आता एक मोठं राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने सामील होता येईल हे आपण शोधलं पाहिजे. कर्जमाफी जर पाहिजेत असेल तर त्यासाठी आपण सपोर्ट सुद्धा केला पाहिजे. नेमकं सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आतापर्यंत जे काही राजकीय लोक असतील, सरकार असेल, यांनी कसं गंडवलेलं आहे आणि शेतकऱ्यांना गरज कशाची आहे, कर्जमाफी का पाहिजेत, हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नंतर शेअर करा. मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं जे काही घट असेल ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. शेतकऱ्यांकडे सोयाबीन असतील, कापूस असेल, याला भाव मिळाला नाही आणि शेतकरी बँकेचं कर्ज हा भरू शकला नाही. त्यासाठी आता कर्जमाफी पाहिजे. आता कर्जमाफी खरं तर शेतकऱ्यांनी कधीच मागितली नव्हती. जे काही राज्य सरकार असेल, जे काही फडणवीस सरकार असेल, यांनी त्यांच्याच वचननाम्यात सांगितलं होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी जर आमचं सरकार आलं तर आम्ही 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करू, हा त्यांचाच बोल होता. परंतु त्या संदर्भात आता राज्य सरकार बोलायला तयार नाही, फडणवीस साहेब बोलायला तयार नाही, अजितदादा पवार सुद्धा बोलायला तयार नाहीत. कारण तर अर्थमंत्रीपद त्यांच्याकडे असल्यानं सुद्धा त्या विषयावरती गंभीर घेतलं जात नाही. शेतकऱ्यांना डावलण्याचं काम हे केलं जात आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. शेतकऱ्यांची 100% फसवणूक झालेली आहे. शेतकऱ्यांनी तुम्हाला कधीही कर्जमाफी मागितली नव्हती. जे काही भाव असतील ते मागितले होते. सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ असं तुम्ही सांगितलं होतं, परंतु त्या विषयावरती आता बोलायला तयार नाही. मग शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी केली जाणार असाही प्रश्न आता शेतकरी विचारू लागलेले आहे. त्यासाठी आता राज्यव्यापी आंदोलन हे उभं केलं जाणार आहे. रविकांत तुपकरे साहेब यांच्या माध्यमातून मुंबईला आता ठे आंदोलन, त्याचबरोबर राज्यव्यापी आंदोलन हे केलं जाणार आहे. आणि यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी आता एकवटले आहेत. त्यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी आता मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. आणि त्यासाठी रविकांत तुपकरे साहेब हे मुंबईला येऊ नयेत, त्यासाठी आता जे काही स्थानिक पोलीस असतील, जे काही बीडचे अधिकारी असतील आणि जे काही राजकीय अधिकारी असतील, जे काही राजकीय पुढारी असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं जात आहे रविकांत तुपकरे यांना मुंबईत येऊ देऊ नये. कारण तर ते जर आले तर मग शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात येतील आणि जर आले तर पूर्ण मुंबई जाम होईल. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागणार आहे. त्यासाठी आता आपल्याला काहीतरी पाऊल उचललं गेलं पाहिजे. त्यासाठी आता राज्य सरकारने जे काही स्थानिक पोलीस असतील त्यांनी रविकांत तुपकरे यांना नोटीस सुद्धा दिलेली आहेत. नोटिशीच्या माध्यमातून नजरकैद हे रविकांत तुपकरे यांना केलं जाणार आहे. परंतु रविकांत तुपकरे सध्या ठाम आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजे. सोयाबीनला चांगल्या पद्धतीचा भाव मिळाला पाहिजे. कापसाला सुद्धा चांगल्या पद्धतीचा भाव मिळाला पाहिजे. त्या विषयावरती ते ठाम आहेत. आता कर्जमाफी ही कधी दिली जाणार, राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचा विरोधी पक्ष यामध्ये ठेवलेला नाही. काही शिवसेनेचे नेते जर सोडले तर मग कोणताच पक्ष सध्या राहिलेला नाही, कोणतं बहुमत सुद्धा राहिलेलं नाही. यांचीच मनमान्य, यांचंच सरकार आणि यांचीच धुरा, यांचंच काय जे असेल ते सर्व यांचंच. आता या माध्यमातून जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर मग शेतकरी पूर्णपणे रस्त्यावर उतरेल. शेतकऱ्यांची कर्जमाफी कदाचित जे काही पीक कर्ज असेल त्या पीक कर्जाची कर्जमाफी ही केली जाऊ शकते. जर अशा पद्धतीचे लोक जर सपोर्ट करतील किंवा रविकांत तुपकरे यांना जर सपोर्ट करतील, ठिकठिकाणी हे आंदोलन असेल, नोटीसी असतील किंवा लेखी पत्रक असतील, हे जर जिल्हाधिकारी यांना दिले, कृषी विभागाला जर दिले तर मग शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होऊ शकते. म्हणजे पुनर्गठन नाही जरी झालं तर जे काही पीक कर्ज असेल त्या पीक कर्जाची मात्र कर्जमाफी ही दिली जाऊ शकते. त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरणं गरजेचं असणार आहे. जर आपल्याला कर्जमाफी पाहिजेत असेल तर मग आपलंही काही ठरतं, आपणही काहीतरी केलं पाहिजे. नुसतं बोलून चालणार नाही, तर त्यासाठी आपण सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे. आणि जे काही शेतकऱ्यांची
बाजू आहे त्या मांडायच्या आहेत. जर आपल्याला लढा उभा करायचा असेल तर त्यासाठी कमेंट सुद्धा करा.